झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा चित्रपट गेले वर्षभर मी त्याच्या कथेवर काम करत होते. तो चित्रपट मी दिग्दर्शित केला आणि आता तो प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. चित्रपटाच्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला आधी सांगेन की या चित्रपटामध्ये 4 पिढ्या आहेत आणि त्या 4 पिढ्यांना प्रेमाबद्दल काय वाटतं, लग्नाबद्दल काय वाटतं, विवाह संस्थेबद्दल काय वाटतं याचा कुठेतरी आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुहासताईंनी माझ्या सासूबाईंचं काम केलंय आणि सुहासताई स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढतात आणि सुनेला ठेवून घेतात अशी व्यक्तिरेखा आहे त्यांची. त्यामुळे ही कुठेतरी आजची स्त्री आहे जिला मूल्य आहेत, जिला आपल्याला कसं वागलं पाहिजे याबद्दलची तिची ठाम मतं आहेत. अशा आजच्या माणसांचं चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये मी केलेला आहे आणि आज तुम्हा सगळ्यांबरोबर हे सगळं शेअर करायला मला फार आवडतं आहे. आमच्या चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एक सुहासताईंची नात त्यांच्याकडे येते. तिच्या बाहुलीचं लग्न असतं आणि ती विचारते, आजी आजी ते लग्नाचं सॉन्ग सांग काय. आजी म्हणते, लग्नाचं सॉन्ग नाही ग ते टॅ 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 ते नसतं का ते सॉन्ग, त्याचं शब्द काय सांग. सुहास ते म्हणतात, तदैव लग्नम सुनंत देव. नाही बाई आठवत, म्हण ग काही म्हण, नाहीतरी कशाला काही अर्थच नसतो. अगदी सुरुवातीचा हा सीन आहे. आधी मला सुहासताईंच्या किस्स्याकडे वळण्याआधी विलासना विचारायचंय, मंगलाष्टक पाठ आहे का? नाही, फक्त एवढंच माहितीये, शुभमंगल सावधान. यातलं शुभमंगल लक्षात आहे का सावधान लक्षात आहे? ऑफकोर्स सावधान. लग्नाविषयीचे जोक्स आपण सगळेच मारत असतो आणि त्यातला सिरियसनेस खूपच कमी झालेला आहे, पण नातं हे गंभीरपणे नात्याकडे पाहिलं पाहिजे असं या चित्रपटातनं म्हणायचंय. पण सुरुवात मात्र मंगलाष्टकातून झालेली आहे, मंगलाष्टकापासून झाली आहे. तर सुहासताईंना विचारूया त्यांचा किस्सा. नमस्कार. ठाणेकरांना मी काही नवीन नाहीत, आपण सगळ्याजण नेहमीच एकत्र भेटत असतो कुठे ना कुठेतरी. आता म्हणाली तसं खरंच तिच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. हा जो तिने एक प्रसंग सांगितला लग्नातला, तर त्याच्यातलं खूप महत्वाचं वाक्य ते होतं की म्हण ना काही, काय फरक पडतो. आणि दुसरंही होतं ना की आपण बरेच वेळेला म्हणतो की नाही नाही ते सगळं सागर संगीत झालं ना म्हणजे मनाला शांती लाभते. कुठली मनाची शांती, देव जाणे कसली शांती आली. अत्यंत मन लावून सगळं A to Z तुम्ही लग्न करता, ती तरी काय टिकतात? लग्न टिकणं याची काहीच गॅरंटी नाही ना, कोणीच काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हा सगळा जो काही प्रोसेस आहे ना तिने फार छान मांडलाय. आणि तो की प्रेम इथपासून 4 पिढ्यांमधल्या प्रेमाबद्दलची कल्पना ही खूप छान मांडली आहे तिने. मला तरी वाटतं तुम्ही सगळ्यांनी जरूर बघावा तो सिनेमा आणि तिला नक्की काय म्हणायचंय त्याच्यातनं ते समजून घ्या. ते खूप आपल्या समाजासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. मला आधी एकच प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की मंगलाष्टक कुणाकुणाला पाठ आहे? अगदी शेवटच्या 4 ओळी म्हटल्या तरी चालेल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमडं चिंतामणिथेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम. शुभमंगल. प्रेमाने शुभचिंतिते हि तुमचे भगिनी तुझी मंगल झाले हे सुदिनी अशा मंगल हो बो असे मंगल
त्याच जगती करण्या सदा मंगल नांदा सौख्य भरे तुम्ही वधूवरे कुरियात सदा मंगल शुभमंगल सावधान. बाहेर वाटेल काय चाललंय आज आता रोटरी क्लब मध्ये. इथे आपण जवळपास सगळेच जण लग्न झालेली माणसं आहोत आणि तुम्ही तुमचे अनुभव आमच्या बरोबर शेअर करता त्याचा मला खूप मनापासून आनंद होतोय. सगळ्यात जास्ती वर्ष लग्नाला झाली अशी जोडी कोण आहे इकडे? आणि माझं लग्न 1951 साली झालेलं आहे. तेव्हा आता तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ठरवा. पण तुम्ही आज इथे जोडीने आलात का एकटे आलात? मी आता एकटाच राव आहे. का बरं असं? गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इतकी वर्ष आता कॅल्क्युलेट करायला खूप वेळ लागेल, पण इतकी वर्ष लग्नाला झाली, तुम्हाला काय वाटतं आदर्श सहजीवन म्हणजे काय? काय थोडस समजून घेतलं तर सगळं बरोबर होऊ शकतं. हा त्यातला थोडक्याचा अनुभव आहे. कारण आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये बुवा वैतागलो आपण. असं थोडासाच आपण जर रिव्ह्यू घेतला गेल्या 62-63 वर्षामध्ये असा प्रसंग साधारणतः 3 किंवा 4 वेळाच आला असेल की अरे बापरे काय हे असं. पण बाकी कधी असा काही प्रश्न आलेला नाही. पण हे असं झाल्याशिवाय लग्नाची गंमतही येत नाही. हा, कधीतरी ती भांडणं व्हायलाच पाहिजेत. नाही दैनंदिन याच्यामध्ये थोडंसं तिखटमीठ चालतंच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. नाही, तिखटमीठ म्हणजे ते रुक्मिणीच्या मिठासारखं आहे. रुक्मिणीला जसं सांगितलं होतं की तू मिठासारखे आपल्या मिठाशिवाय चवच नाही आहे, नुसतंच गुळमुळीत कसा संसार होऊन चालेल. अशी कडाक्याची जरा मध्ये मध्ये झालीच पाहिजेत भांडणं, त्याशिवाय काय मजा नाही. नमस्कार. नमस्कार. तुमच्या सहजीवनाला किती वर्ष झाली? 1966 साली आमचं लग्न झालं. आणि प्रेमविवाह आहे का बघून पसंत केलं? तसं म्हटलं तर प्रेमविवाह असं समजून धरूया. नाही म्हणजे काय? म्हणजे काय? मी असं का म्हणतो माहिती का, मला असं वाटतं की हा प्रेमविवाह असला पाहिजे. कारण काय 1966 पासून आजपर्यंत आमची आपसामध्ये भांडणच झालं नाही. हे मला क्रॉस चेक केलं पाहिजे. जे सांभाळून घेतात प्रत्येक गोष्ट. मी अगदी खेड्यातून आलेली आहे, पण त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, याच्यातच मला खूप समाधान आहे. आणि दोघं आम्ही एकमेकाला खूप सांभाळून घेतो आणि बाकी काय एवढं दुसऱ्या इतर गोष्टींकडे काय लक्ष देत नाही. पतिदेवांसाठी एक उखाणा घेऊन दाखवा ना आम्हाला. हिमालय पर्वतावर मानस नावाचे सरोवर, आयुष्याचा प्रवास करीन सुधाकर रावांबरोबर. वा वा. विलास, तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की खरोखरच त्या पिढीचं एक वेगळं उत्तर होतं. म्हणजे मला चित्रपटामध्ये स्मिताताईंचा एक संवाद आहे, तो संवाद इथे आवर्जून सांगावा असा वाटतो. ती म्हणते की आमच्या वेळेला खूप चांगलं होतं. म्हणजे काय तर ग्रॅज्युएट झालं की हातात अशी पदवीची भेंडोळी घ्यायची, स्टुडिओत जायचं आणि फोटो काढायचा आणि मग स्थळं दाखवायला सुरुवात करायची. आम्ही मैत्रिणी त्याला शो लावणं असं म्हणायचो. माझा मॅटिनी आहे, तुझा इव्हनिंग शो आहे का, अशी चर्चा करायचो. एक दिवस म्हणे माझा मॅटिनी पण होता आणि इव्हनिंग शो पण होता. मला मॅटिनी जाम आवडला होता, पण घरचे म्हणाले इव्हनिंग शो चांगला आहे. मी त्याच्याशी लग्न केलं. काय बिघडलं? लग्न करायचं असतं आणि ते निभवायचं असतं. स्मिताताईचा हा डायलॉग त्या पिढीला, हा संवाद त्या पिढीला कदाचित खूप जवळचा वाटेल, कारण तेव्हा खूप लग्न ही दाखवून कांदे पोहे लग्न झालेली आहेत. पण त्याची पुढची पिढी आहे ती मात्र प्रेमविवाहवाली पिढी, आणि त्याचे प्रतिनिधी आज इथे माझ्या शेजारी बसले आहेत. काय वाटतं लग्न संस्थेविषयी? लग्न संस्था असावी डेफिनेटली. आणि लग्न म्हणजे 2 गोष्टी प्रामुख्याने येतात, ज्या प्रत्येकाने, नवऱ्यानी आणि बायकोनी दोघांनी करायला पाहिजे. ते कॉम्प्रोमाइज आणि अंडरस्टँडिंग. हे जर असेल तर लग्न संस्था डेफिनेटली टिकून राहील. तरुण पिढीचेही काही प्रतिनिधी इथे बसलेले आहेत. मला त्यांना विचारावं असं वाटतं की तुमची मतं काय आहेत लग्नाविषयी? मला असं वाटतं की अपेक्षा खूप नसाव्यात. अपेक्षा पूर्ती झाली नाही तर त्याच्यावरनं तुम्ही तुमच्यात जी भांडणं होतात ती विकोपाला नेऊ नयेत.
म्हणजे तुम्ही कोणाकडून किती अपेक्षा ठेवाव्यात हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा माणूस असा आहे, त्यातले 80% मला आवडत आहेत, तर 20% मला सोडायला पाहिजे. ते दोन्हीकडून असावं, एकाकडनं असावं आणि दुसऱ्याकडनं नसावं, मग ते टिकू नाही शकत. लग्नानंतर रोमांस संपूर्ण संपतो का? नाही, ते ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलणारा हा प्रश्न असं मला वाटतं. जे मुळातच रोमॅन्टिक असतात ते कदाचित 60व्या वर्षी पण तेवढेच रोमॅन्टिक असतील, कदाचित जे नसतील ते 30व्या वर्षी पण नसतील. तो मला असं वाटतं प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड झालं ते, असं मला वाटतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.